माझिया प्रियाला प्रीत कळेना। हो मिस्टर, उठा, शेवटचं स्टेशन आहे हे, गाडी यार्डात जाणार आहे। तुम्हाला कुठे जायचंय? हे कुठलं ठिकाण आहे? पंचमेश्वर। काय? अभि अभि अरे कुठे आलो आपण? मग आता मुंबईला जायला काही टॅक्सी बस काही आहे? मुंबई नाही, आता नाही, पण सकाळी 9 वाजता तुम्हाला मिळेल। 9? आजी बास ना ग, हे पाणी पी। हॅलो, हा माधुरी, मी बोलतोय। अरे अभि कुठे आहेस तू? अगं हॅलो अभि, अभि बाळा कुठे आहेस रे तू? मम्मा अगं ते आम्ही चुकून पंचमेश्वरला येऊन पोहोचलोय। पंचमेश्वर? And where is that? आजी काय झालंय, आम्ही थोडं आडगावाला आलोय, म्हणजे तसं काही फार लांब नाहीये। आम्ही येतोच आहे उद्या सकाळपर्यंत। इतक्या रात्री कुठे जायचं आपण? अरे अजून तुम्ही इथेच? हे बघा, तुम्ही इथे थांबू नका, पोरगी तुमच्या सोबत आहे। रिस्क काय घेताय? तिथे बाजूला एक वस्ती आहे, तिथे राहण्याची जागा मिळते का बघा, पण इथे तिथे रेंगाळत बसू नका। अरे एवढं मॅरेज सर्टिफिकेट आहे, लिगली सोकॉल ती तुझी बायको आहे, पण या क्षणी ती त्या अभिजित बरोबर आहे। You said it. You said it. तिला पंचमेश्वरला असू देत, नाही तर 5 गणित आहे, तर माझीच बायको ना, करू दे तिला काय करायचं ते। पण जेव्हा अभिजितशी लग्न करण्याचा विषय येईल तेव्हा घोडं अडणारच। कोण आहात आपण? काय हवंय आपल्याला? आजी आम्ही या भागात नवीन आहोत आणि नेमकी आमची शेवटची ट्रेन चुकली आहे, त्यामुळे आजची रात्र आम्हाला इथेच कुठेतरी काढावी लागेल। तुमच्या घरात आजच्या रात्रीपुरती सोय होऊ शकेल? काय ग? अगं एवढ्या रात्री कोण आलाय? कोण नाही, ही 2 मुलं आलेत, रस्ता चुकलेत, शेवटची गाडी निघून गेली, एक रात्र राहायची परवानगी मागतायत आपल्याकडे। कुणाच ठाऊक तुम्ही पळून सुद्धा आला असाल। हे पहा, माझ्या दारात उद्या सकाळी पोलीस हजर व्हायला नको। माफ करा, आम्ही तुम्हाला काही घरात घेऊ शकत नाही, या आपण। आजोबा एकच मिनिट, एक रिक्वेस्ट ऐका। माझ्यामुळे आधीच तिला खूप त्रास सहन करावा लागलाय, त्यामुळे आता परत आज रात्री तिला कुठेतरी फुटपाथवर किंवा एखाद्या दुकानाच्या फळीवर झोपलेलं मी नाही बघू शकत। तुम्ही तिला घरात या, मी माझं बघून घेईल बाहेर कुठे। ठीक आहे, या या या। अरे तुम्ही कुठे निघाला? अहो मी तुम्हाला सुद्धा यायला सांगितलंय। एक विचारू, खरं खरं सांगशील, तू अजूनही गुंतलीस अभिजित मध्ये? नाही, मी तुला एकच सांगेन, आपण ना पास्ट मधली कुठलीही गोष्ट विसरू शकतो, पण प्रेम प्रेम इतक्या सहजासहजी विसरणं इम्पॉसिबल आहे ग माई। मी तुला प्रॉमिस केलं ना माई, मी तसंच करेन। मी नाही येणार त्या दोघांच्या मध्ये।